एक महत्त्वाची बातमी पाहतोय। डोंबिवली महिला डॉक्टरांना मारहाण प्रकरणी कोर्टात हजर केलेलं आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेला सुद्धा कल्याण कोर्टात आणलं गेलेलं आहे। डोंबिवली महिला डॉक्टरांना मारहाण प्रकरणी कोर्टात आता ते दोघंही पोहोचलेले आहेत। नगरसेवक रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टात आणलं गेलेलं आहे। ही आत्ताची आपण दृश्य पाहतोय। कोर्टात दाखल करतानाची ही दृश्य आहेत। डोंबिवली महिला डॉक्टरांना मारहाण प्रकरणी आरोपीला कल्याण कोर्टात आणलं गेलेलं आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टात आणलं गेलेलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश गोडे। योगेश, डोंबिवली महिला डॉक्टरांना मारहाण प्रकरणी आता आरोपीला कल्याण कोर्टात हजर केलेलं आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी असणाऱ्या रमेश म्हात्रे यांना आज सकाळी कोर्टात हजर करणार होते। मात्र काही कारणास्तव त्यांना सकाळी कोर्टात हजर केलं नाही। 2:30 वाजता त्यांना पुन्हा कोर्टात हजर करणार होते। आता या क्षणी हे कोर्टात हजर झालेले आहेत। कोर्टात हजर झाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। त्याचबरोबर या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आलेले होते। कोणीही या बॅरिगेट्सच्या आतमध्ये येणार नाही अशी दक्षता पोलिसांनी घेतलेली होती। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ नये यासाठी ही दक्षता घेण्यात आलेली होती। गेल्या 2 दिवसापासून रुग्णालयात अचानक तब्येत खालावल्यानंतर त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं। ऍडमिट दरम्यान त्यांना कोर्टात VC द्वारे त्यांची सुनावणी ही घेण्याची त्यांच्या वकिलांनी मागणी केली होती। मात्र ती मागणी फेटाळल्यानंतर त्यांना प्रत्यक्षात कोर्टात हजर राहून त्यांच्यावर सुनावणी होईल अशी माननीय कोर्टाने आदेश दिले होते। त्या आदेशाच्या पालन करत आज आत्ताच्या क्षणी रमेश म्हात्रे यांना कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। कोर्टात रमेश म्हात्रे यांचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात काय युक्तिवाद होतोय, त्यांना किती दिवसाची पेशी मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जी धन्यवाद योगेश दिलेल्या या माहितीबद्दल। ही अपडेट पाहतोय आपण। नगरसेवक रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टात आणलं गेलेले डोंबिवली महिला डॉक्टरांना मारहाण प्रकरण हे आहे। नगरसेवक रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टात आणलं गेलेलं आहे।